पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला चौथा अध्याय चालू आहे। चौथ्या अध्यायातला आपला जो यज्ञ संकल्पनेचा भाग आहे तो भाग आपण गेल्या वेळी पुरा केला आणि आपण अपरे नियताहारः थोडं वाढवायला लागेल का? अपरे नियताहारः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वे पेते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषः असा ह्या श्लोकापर्यंत येऊन त्यांनी सांगितलेल्या यज्ञाच्या संकल्पनेमध्ये जे विविध प्रकार यज्ञांचे सांगितले आहेत त्याचा आपण परामर्श घेतला। सुरुवात आपण जी केली आहे त्या श्लोकापासून ते या श्लोकापर्यंत म्हणजे ब्रह्मार्पणं ब्रह्महवी ब्रह्मणो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना इथून सुरुवात केली। त्या ठिकाणी गीताकारांची धारणा अशी आहे की आम्ही ज्या स्थितीमध्ये असायला पाहिजे आहे ती जी आवश्यक स्थिती किंवा आदर्श स्थिती आयडियल सिच्युएशन जी आहे ती त्यांनी इथे वर्णन केलेली आहे की परिस्थिती कशी असावी, कर्माच्या मागची धारणा काय असावी आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना। आता ब्रह्मसमाधिना कर्मसमाधिना ब्रह्माच्या ठिकाणी सम अधिक आधी म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी अंतःकरण जे आहे ते सम्यक भावाने ठेवणे, तसंच कर्माच्या ठिकाणी कर्मसमाधिना कर्माच्या ठिकाणी ही अंतःकरण जे आहे ते सम आधी सम्यक भावाने ठेवणे म्हणजे कर्माच्या ठिकाणी निष्काम कर्माचा विचार करणे, ब्रह्माच्या ठिकाणी अंतःकरण पूर्णपणे ब्रह्माच्या ठिकाणी ठेवून देणे, अंतःकरणाची वेगळी अलग स्थिती वृत्ती राहता कामा नये। ही आदर्श स्थिती आहे याचं वर्णन करून इथे पुढे सुरुवात करतात आणि सांगतात असे राहणारे जे पुरुष आहेत ते तर म्हणाले कुठे जाऊन पोचतात, ब्रह्मालाच जाऊन तेन गंतव्यम त्याच्याच ठिकाणी जाऊन पोचतात। त्यामुळे ब्रह्माच्या ठिकाणी जाऊन त्या पुरुषांनी पोचावं जे त्यांचं गंतव्य आहे, जी त्यांची योग्य अशी स्थिती आहे, त्यांचा तो योग्य असा अधिकार आहे, त्या अधिकाराला ते प्राप्त होतात कारण ते त्या प्रकारचं कर्म करतात। म्हणजे त्यांच्यावर कोणी उपकार केलाय म्हणून ते त्या स्थितीला प्राप्त होत नाहीत, त्यांनी त्यांचं कर्म त्यांचं जीवन त्यांची साधना त्यांची या जीवनामध्ये असतानाची व्यवहाराची धर्माची त्याचबरोबर त्यांच्या एकूण वृत्तीची जी स्थिती आहे ती एका ब्रह्माच्या पलीकडे ठेवलेली नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी तो अधिकार प्राप्त केलेला आहे।
म्हणून जसा ईशावास्य उपनिषदामध्ये ऋषी म्हणतो की यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी, हे भगवंता तुझं जे कल्याणतम रूप आहे, श्रेष्ठस, कल्याण करण्यामध्ये सुद्धा तरतम भावाने सुपरलेटिव्ह डिग्री वापरली आहे आणि सांगितलंय की जे कल्याणतम रूप आहे ते रूप तुम्हाला दाखव. तू दाखवणार आहेस म्हणजे तू काही माझ्यावर उपकार करत नाही आहेस. सत्यधर्माय द्रष्टये, धर्माचं आचरण करणारा, सत्य मार्गाने चालणारा आणि आपलं अंतःकरण नेहमीच तुझ्या सेवेमध्ये व्यतीत करणारा असा मी एक, ज्याला आपण निष्कलंक साधक म्हणू किंवा कुठल्याही प्रकारच्या चुकीशिवाय दूर असणारा, कुठल्याही प्रकारच्या कल्मशाशिवाय वेगळा असणारा असा जो मी साधक आहे, तुला दर्शन दिलंच पाहिजे आणि म्हणजे तुला माझ्यावर कृपा केलीच पाहिजे, अनुग्रह केलाच पाहिजे, असं मी माझं आपल्याकडची एक प्रसिद्ध दृष्टांताची पद्धती आहे की म्हणाले दिवा आहे, घासून पुसून स्वच्छ ठेवला आहे, दिव्यामध्ये तेल घालून ठेवलेलं आहे, त्यात वात सिद्ध आहे, हातामध्ये दिवा लावण्याकरता साधन आहे, आता फक्त दिवा लावण्याची आवश्यकता आहे. तसा तो साधक सांगतो की माझी सगळी सिद्धता झालेली आहे, निष्कलंक सिद्धता आहे, आता मला जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त झालंच पाहिजे. आणि म्हणून इथे भगवंत आश्वासन देतात, हा भगवंताचा विषय आहे. आणि भगवंत सांगतात की प्रत्येक गोष्टीवरचं जसं आपण फायनल व्हर्डिक्ट म्हणतो, सगळ्यात शेवटचं आता जे विधान आहे किंवा सगळ्यात शेवटचा असा जो निर्णय आहे, जो न्याय आहे, जे फल आहे ते देणारा कोण आहे? भगवंत आहे. सगळ्यात शेवटची वाणी त्याची आहे आणि म्हणून त्यांनी गीतेमध्ये आश्वासन दिले. त्यांनी म्हटलं की तो ब्रह्मभावालाच प्राप्त होणार आहे. तेन गंतव्यम, त्याच ठिकाणी त्याचं गंतव्य आहे. जिथे जाण्यास तो योग्य आहे असं स्थान कोणतं आहे? ब्रह्मच आहे. त्यामुळे तो त्या भावाला प्राप्त होणारच आहे. म्हणजे भगवंतांनी या ठिकाणी ते समीकरण पूर्ण केलेलं आहे आणि सांगितलं आहे की ईश्वराचा अनुग्रह केव्हा, कसा, कुठे भगवंत करतो त्याची वस्तुस्थिती सांगितली. आता म्हणाले याच्या पुढे जो साधक दशेमध्ये आहे आणि ज्याला ब्रह्मभावाला प्राप्त व्हायचं आहे, ब्रह्मापर्यंत जाऊन पोचायचं आहे, तो काय काय प्रकारची साधना करतो, त्या सगळ्या साधनांना यज्ञ असं म्हटलेलं आहे. आपण यज्ञाची संकल्पना थोडी थोडी करत दोनदा तीनदा छोट्या छोट्या प्रमाणामध्ये विचारात घेतली. आत्ता परत घेऊ, पुन्हा 4थ्या अध्यायाचा जेव्हा आपण परामर्श घेऊ तेव्हा आपण घेऊ. आता इथे सुद्धा असंच आहे की यज्ञ केव्हा होतो? जेव्हा त्याला आपलं हे कर्म प्रत्येक श्वासाबरोबर स्मरणात आहे. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंय की त्या कर्माचं किंवा त्या स्थितीचं अनुसंधान आहे. असे आमच्यासारखे कोणी खट्याळ शिष्य असतात, ते जेव्हा भेटायला जातात सत्पुरुषाला, एक असाच आला आणि गोंदवलेकर महाराजांच्या बरोबर पुष्कळ लांबलचक गप्पा मारत बसला इकडे तिकडे. बराच वेळ बोलून झाल्यावर तो म्हणाला, महाराज आपण नामाचा महिमा फार सांगता आणि सतत नामाचं अनुसंधान असावं असं म्हणता, मी आपल्याशी इतक्या विषयांवरती बोलतो आहे, तर मग आता आपल्या नामाच्या अनुसंधानाचं काय? महाराज गप्प बसले. महाराज काही त्यांनी उत्तर दिलं नाही आणि त्यांनी सांगितलं, तुझा हात कर इकडे आणि माझ्या जवळ ये. आले, त्याला ओढला आपल्याजवळ आणि त्यांनी सांगितलं, माझा हात घे आणि तुझ्या कानापाशी ठेव. आणि त्यांनी त्यांच्या म्हणजे त्या साधकांनी म्हणा किंवा त्या आलेल्या श्रोत्यांनी म्हणा किंवा एका उत्सुक मनुष्यानी म्हणा, तो पुढे आला त्यांनी ओढल्याबरोबर आणि महाराजांनी आपला हात पुढे केला आणि त्याच्या कानापाशी ठेवला आणि ते म्हणाले, काय ऐकू येत आहे तुला? तर तो म्हणाला, मला स्वच्छ रामनाम ऐकू येत आहे तुमच्या हातामधून. तेव्हा त्यांनी सांगितलं, याला अनुसंधान म्हणतात. अनुसंधानाची जाती ही आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलंय तसं, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. भगवंताचं नामसंकीर्तन करत राहिलं आहे आणि देह मात्र त्या ब्रह्मभावापासून अलिप्त आहे असं होऊ शकत नाही म्हणाले. आणि त्यामुळे ही जी अंतिम स्थिती आहे, ती स्थिती प्राप्त करण्याकरता जो उत्सुक आहे, तो जो त्याकरता साधन करतो आहे, पण साधन करताना त्यांनी आपल्या हातचं काही राखून ठेवलेलं नाही. आणि जेव्हा तो सर्वस्व समर्पण करून सर्व भावानी
सर्व क्रियांनी, सर्व वृत्तींनी, सर्व वासनांनी, सर्व इच्छा आणि आशांनी. त्यांनी सांगितलं नाही की आशा नावाची किंवा आशा नावाचा जो धूर आहे त्या कुंडामधून येतो, तो धूरसुद्धा त्या इंद्रियांच्यामुळे पेटलेल्या अग्नीमध्ये विषयरूपी ज्या वासना आहेत त्या टाकून दिल्या आहेत. ते इंधन आहे त्याच्यामध्ये, आणि त्या इंधनाने तो अग्नी आणखीन धडधड धडधड पेटतो आहे आणि धडाडून पेटतो आहे. त्याचं कारण असं की आशा नावाचा धूर संपवून टाकला. माऊलींनी जे पूर्ण रूप गेल्या वेळी आपण पाहिलं होतं त्या रूपकामध्ये त्यांनी म्हटलं आहे की तो आशा नावाचा धूर जो आहे तो निशेष संपवलेला आहे. त्याच्या ठिकाणी आता कोणतीच इच्छा, कोणतीच आकांक्षा शिल्लक राहत नाही आणि तो आपली उपासना करत राहतो. त्या उपासनेचे 12 प्रकार यज्ञ म्हणून दिलेले आहेत. यज्ञ का? तर त्या उपासनेत आता खंड नाही. त्या यज्ञाचं आणखीन व्यवहारातलं सुटसुटीत पातळ रूप कोणतं आहे? व्रत. व्रत असंच आहे आणि म्हणून ते असीधारा व्रत आहे, सातत्याने अवलंबण्याचं व्रत आहे. तसा हा यज्ञ जो आहे तो प्रत्येक श्वासागणिक आहे. त्या साधनेमध्ये सर्वस्वाची आहुती आहे आणि त्या ठिकाणी काही राखून ठेवलेलं नाही. त्यातला एक यज्ञ त्यांनी सांगितला. असे 12 यज्ञ त्यांनी सांगितलेले आहेत. त्या 12 यज्ञामध्ये 2 विषय त्या ठिकाणी येतात. एक, त्याला दैव या शब्दाचा अर्थ काही भाष्यकारांनी देवता असा केला आहे, म्हणजे सगुण देवतेची भक्ती अशा अर्थाने तो देवता यज्ञ घेतला आहे. तर दुसऱ्यांनी दैवयज्ञ याचा अर्थ जे दैव प्रारब्ध म्हणून या जन्मामध्ये भोगण्याकरता आलेलं आहे त्या दैवावरती सगळं जीवन विसंबून देणे आणि जीवन जगणे. त्याकरता शरीर धर्म चालवण्याकरता कोणतेही प्रयास न करणे की बाबा उदरनिर्वाह आहे, भरणपोषण आहे, काहीतरी वृत्ती पाहिजे, व्यवहार आहे, काही नाही. भगवंत देईल ते, भगवंत ठेवेल तसा. आणि त्यामुळे इतक्या भगवद आयत्त वृत्तीने राहून जीवन जगणं हा एक प्रकारचा यज्ञ आहे. आता दुसरं त्यांनी सांगितलं आहे दैवमेवापरे यज्ञम योगिनः पर्युपासते. तर या दैवरूपी यज्ञाची कुणी उपासना करतात तर कुणी ब्रह्माग्नीवरती म्हणजे ब्रह्मरूपी अग्नीच्या ठिकाणी यज्ञानीच यज्ञाची उपासना करतात. यज्ञ म्हणजे त्याग करणे आणि आपल्या ठिकाणच्या सर्व प्रकारच्या भावभावनांचा, आपल्या ठिकाणच्या प्रत्येक इच्छा आकांक्षांचा त्याग करून या यज्ञाची उपासना करणे. यज्ञ करणे म्हणजे जीवनाचा यज्ञ करणे. जसे वारंवार थोर पुरुष सांगतात की आमच्या जीवनामध्ये आम्ही वैयक्तिक काहीच केलं नाही, आमचा वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही. हे जे जीवन आहे ते केवळ समाजाकरता आहे, समाजाकरता समर्पित आहे. इदम न मम, हे माझं नाही. म्हणाले मग राष्ट्राय स्वाहा असं म्हणून राष्ट्रभक्ती करणारे लोक आहेत. तसंच ज्याच्याकरता समर्पण केलं आहे असे समर्पण करणारे लोक आहेत. तर म्हणाले यज्ञानी यज्ञाची उपासना, जीवनाचा यज्ञ करत यज्ञाची उपासना. यज्ञ कोणता? समाजसेवेचा. यज्ञ कोणता? राष्ट्रसेवेचा. यज्ञ कोणता? ईश्वर सेवेचा. ईश्वर सेवेमध्ये रमलेले लोक आहेत की एक एक देवस्थान घेतलेलं आहे, आपलं संबंध आयुष्य त्याच्याकरता वाहिलेलं आहे. आमचे गांगल नावाचे गृहस्थ ज्यांनी जेव्हा देवांनी त्या शिवथरघडीची जागा शोधून काढली, ती जागा शोधली, त्याच्यावरती आणखीन काम करणं पुष्कळ आवश्यक होतं. अजूनही सुधारणा आणि काम चालू आहे. परंतु ती शिवथरगड पुन्हा नावारूपाला आणून लोकांनी तिथे यावं, बसावं, राहावं याकरता ती योग्य करणं 50 वर्ष आपलं आयुष्य तिथे दिलं. हा यज्ञ आहे. हा यज्ञ कशाकरता आहे? हा यज्ञ संतांच्या सेवेकरता. संतांच्या सेवेचं स्थान, त्याचं जागरण, त्या स्थानाच्या ठिकाणी आपल्याला जे करून, जी साधना सेवा करून त्या स्थानाची ऊर्जित अवस्था आणण्याकरता जे जे करता येईल तो यज्ञ आहे. त्या यज्ञाने कोणता यज्ञ केला? त्या यज्ञाने आपल्या जीवनाचा यज्ञ साधला, यज्ञ सेवेचा यज्ञ साधला. त्यांनी सत्पुरुषांच्या सेवेचा यज्ञ हा आपल्या जीवनातल्या सर्व इच्छा आकांक्षा, आपली सेवा वृत्ती, आपले श्रम या सगळ्या देऊन
केलेला तो यज्ञ आहे. म्हणून ते म्हणतात की यज्ञ नैव उपजुह्वती. आणि या ठिकाणी यज्ञाची उपासना केली जाते. आता एक फार चांगली आठवण सांगितली जाते गोळवलकर गुरुजींची. जेव्हा त्यांचा कॅन्सर डिटेक्ट झाला आणि कळलं की आता काही औषधोपचार घेण्याची आवश्यकता आहे, त्यांनी सांगितलं औषधोपचाराची मला काही आवश्यकता वाटत नाही, त्या भानगडीत मी पडणार नाही, पण आहे या स्थितीपासून मला आयुष्य किती. तेव्हा म्हणजे त्यावेळी टाटाला प्रफुल्ल देसाईच होते. त्यांनी सांगितलं की 5 वर्ष मिळतील. ठीक आहे म्हणाले, मला आता जाऊ द्या, 5 वर्षांनी मी तुमच्या इथे येऊन हजर होतो. त्या 5 वर्षामध्ये आता राष्ट्राय स्वाहा इदम न मम, हा देह माझा नाही, हा देह राष्ट्राला अर्पण केलेला आहे. त्या दिवसापासून ते पुन्हा कधीही कुठल्याही घरामध्ये झोपले नाहीत. रात्रीचा रेल्वेनी प्रवास आणि दिवसा काम, असं 5 वर्ष चालू ठेवलं. रात्रीतून प्रवास करत जायचं, दिवसा काम करत राहायचं. 5 वर्षानंतर टाटाला येऊन दाखल झाले. म्हणाले 5 वर्ष झालेली आहेत, आता मी आलेलो आहे, आता काय करायचं आहे सांगा, आता तुम्ही ठरवा माझं काय करायचं आहे. सांगण्याचा हेतू असा, ज्यांनी आपल्या जीवनाचा यज्ञ आरंभलेला आहे, त्या यज्ञामध्ये ना आपल्या देहाची पर्वा आहे, ना आपल्या इच्छा आकांक्षांची पर्वा आहे, ना आपल्या दुःखवेदनांची पर्वा आहे, ना आपल्या वैयक्तिक हितस्वार्थाची पर्वा आहे. अशा प्रकारे जे यज्ञाला उद्युक्त होतात आणि यज्ञाची उपासना करतात. यज्ञ सर्व स्वीकारतो, यज्ञ सर्व भस्म करतो, यज्ञ निशेष त्या ठिकाणी त्या आहुतीचा प्रसाद देतो. त्या यज्ञाच्या प्रसादावर तर आज आपण येणार आहोत. हा एक प्रकारचा यज्ञ आहे. पुढे श्रोत्रादीन इंद्रियान, या इंद्रियां अन्य जे लोक आहेत ते इंद्रियाणी अन्य संयमाग्निषु जुह्वती. तर काही लोक काय करतात, इंद्रियांच्या ठिकाणी संयम करतात, म्हणजे नियंत्रणात ठेवतात. इंद्रियांना नियंत्रणामध्ये ठेवून ते आपल्या ठिकाणी जे शब्दादीन विषय आहेत, म्हणजे जे तन्मात्र आहेत, त्या शब्द स्पर्श रूप रसगंध या विषयांच्या ठिकाणी ते सर्व विषय ईश्वराला अर्पण करून ते जणू काही अग्निहोत्रीच आहेत आणि ते विषयान अन्य इंद्रिय अग्निषु जुह्वती. म्हणजे काही लोक काय करतात, ह्या संयम अग्नीनी यज्ञाची उपासना करतात, तर काही लोक शब्दादीन विषयान, हे जे शब्दस्पर्श रूप रसगंध विषय आहेत ते इंद्रियांना देऊन टाकतात. आमचा काही संबंध नाही म्हणतात त्याच्याशी. 2 प्रकार आपण लक्षात ठेवावेत. एक प्रकार असा आहे की जे इंद्रियांना नियंत्रणात ठेवतात, म्हणजे आपल्या मनाचं नियंत्रण इंद्रियांवर ठेवलेलं आहे. हा एक प्रकारचा यज्ञ आहे. ही एक प्रकारची शिस्त आहे, डिसिप्लिन आहे. ती डिसिप्लिन हाच त्यांचा यज्ञ आहे. दुसरा यज्ञ कसा आहे की शब्दस्पर्श रूपरसगंध, चव आवडते, कानाला ऐकायला आवडतं, डोळ्यांना चांगलं बघायला आवडतं, हे सगळं चांगला गंध आवडतो आणि ह्या सगळ्याविषयी जे आमचं आकर्षण आहे ते सगळं आकर्षण आपल्याकडे ठेवून नियंत्रणात नाही ठेवलं. त्यांनी काय केलं, हे सगळे विषय इंद्रियांना देऊन टाकले. बघा, तुमच्या जिभेला साखर गोडच लागणार आहे, मीठ खारटच लागणार आहे, मिरची तिखटच लागणार आहे, ते तुमचं तुम्ही बघा. तुम्ही तिखट खायचं, मीठ खायचं, काय करायचं इंद्रियांकडे सोपवलं आहे, त्याचा आमच्याशी संबंध नाही. याचा अर्थ असा की मन त्या विषयांपासून बाजूला काढून घेतलेलं आहे, मनाने प्रत्याहार केलेला आहे. त्या मनाचा जो आहार आहे की हे स्वीकारावं ते स्वीकारावं, इंद्रियांच्या तालावरती त्या मनाने चालावं आणि मग त्याचं सुख इंद्रियांना द्यावं आणि इंद्रियांच्या सुखामध्ये आपण राहावं स्वस्थ. आणि अशा प्रकारचा व्यवहार न करता ते आपले सगळे शब्दस्पर्श विषय इंद्रियांना देऊन टाकतात. तुमच्या ठिकाणी तुम्हाला जो व्यापार करायचा आहे तो करा. हा देह, हे मन, वासना, इच्छा, आकांक्षा या सगळ्या त्यापासून अलिप्त आहेत. आपल्याला पूर्णपणे अलिप्त करून घेऊन साक्षी भावानी जीवन जगणं हा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार, आपल्या सर्व इंद्रियांना नियंत्रणामध्ये ठेवून संपूर्ण जीवन त्याच पद्धतीने व्यतीत करणं हा दुसरा प्रकार. म्हणजे दोन्ही पण यज्ञच आहेत. त्याच्या पुढे ते म्हणतात सर्वांद्रियाणी कर्माणी
प्राणकर्माणि चापरे. म्हणजे सर्व इंद्रियांना आवश्यक असणारी कर्म आणि प्राणाची कर्म. आता एक प्राण आहे, त्या प्राणाला 10 भागामध्ये विभागलं आहे आणि त्याच्याकडून वेगळी वेगळी कर्म करून घेतलेली आहेत. ती सगळी कर्म कशा करता आहेत? देहाला चालवण्याकरता आहे. हा देह चालवण्याकरता जी कर्म प्राणाकडून केली जातात आणि सर्वाणी इंद्रियाणी कर्माणी, या सगळ्या इंद्रिय कर्माणी, या इंद्रियांच्या कर्माच्या ठिकाणी सुद्धा काय आहे तर ही इंद्रियाची कर्म जी आहेत ती कर्म ही देहालाच चालवतात, देहालाच उपयुक्त ठरावी अशी करतात किंवा ती व्हावीत. अशा प्रकारे ही दोन्हीही कर्म ते कुठे ठेवतात? आत्मसंयम योगाग्नव. त्यांनी त्या अग्नीमध्ये ही टाकायला सुरुवात केली. प्राणाने केलेली सगळी कर्म त्याची आहुती टाकली आहे, इंद्रियांनी केलेली सगळी कर्म त्याची आहुती टाकली आहे. कशामध्ये? आत्मसंयम योगाग्नव. आत्मसंयम रूपी योगाग्नीमध्ये आपण गेल्या वेळी बघितलं होतं, इथला जो संयम शब्द आहे तो धारणा, ध्यान आणि समाधी त्रयम एकत्र संयम. हा धारणा त्याचीच आहे, ध्यान त्याचंच आहे, समाधी त्याचीच आहे. म्हणजे अंतःकरण तिथंच ठेवलेलं आहे. अंतःकरणाचा विषय उत्कटतेने तोच आहे आणि मन धारणा, देशबंध चित्तस्य धारणा, मन तिथे बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे इंद्रियाची कर्म, प्राणांची कर्म ही ज्या यज्ञामध्ये, ज्या अग्नीमध्ये आहुती रूपाने टाकतो आहोत, तो जो यज्ञ आहे तो कशाचा आहे आणि कुणा करता आहे? आत्मसंयम यज्ञाग्न. आत्मसंयम रूपी यज्ञाच्या अग्नीमध्ये. म्हणजे इंद्रिय कुठे नेऊन ठेवली? आत्म्यावरती संयम करून. प्राण कुठे नेऊन ठेवले? आत्म्यावरती संयम करून. या सगळ्यांना आत्मस्थानावरती ठेवले. त्यांना आत्मस्थानापासून दूर घेतलंच नाही. जसं आपल्या भागवतामध्ये कथा मोठी आहे, आपण त्या सगळ्याचा नको विचार करायला. फक्त एवढंच विचारलं जेव्हा भक्तीनी की माझी अवस्था फार विकल झाली आहे, मी कुठं जाऊ, माझं स्वरूप मोठं इथं कठीण झालं आहे, याच्यामध्ये ज्ञान आणि वैराग्य या दोघांना या पृथ्वीतलावरती सुरुंग लागलेला आहे, आता काय करावं, आम्ही कुठे राहावं. तेव्हा नारदांनी सांगितलं की हे भक्ती, वास्तविक पाहता तुझं स्थान जे आहे ते वैकुंठामध्ये आहे आणि तिथे असणाऱ्या भक्तांच्या हृदयामध्ये आहे. तू साक्षात भगवंताच्या हृदयामध्ये निवास करणारी आहेस. मग तू जर तिथंच निवास करून राहिलीस तर या पृथ्वीतलावरती त्या भक्तीचा आनंद कसा मिळावा. तेव्हा ह्या पृथ्वीतलावरती तुला राहण्याचं स्थान हा जनसामान्य नाही आहे, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये तुझी उत्कट भक्ती निवास करूच शकत नाही. त्यामुळे तू आता ह्या पृथ्वीतलावर कोणाच्या हृदयात आहेस? संत सत्पुरुषांच्या हृदयात, भक्तांच्या हृदयात तुझा इथे निवास आहे आणि नाही तर तुला तिथे ठेव. म्हणून कपिल महामुनींनी त्यांच्या मातेला, देवहूतीला उपदेश करताना सांगितलं की माते, उपासना 2 प्रकारांनी करता येते. या जगामध्ये राहत असताना जेव्हा आपण उपासना करतो तेव्हा व्यापक रूपाने हे जग जर समजून घेता आलं आणि आपल्या अंतःकरणाला जर इतकं व्यापक करता आलं तर त्या व्यापक भावामध्ये अंतःकरण ब्रह्मभावाशी एकरूप होऊ शकतं. अंतःकरणातला प्रत्येक भाव हा ब्रह्माच्या भावाशी जोडला जाऊ शकतो. त्याकरता योगाभ्यास हे त्याचं साधन आहे. तर दुसरं म्हणाले, आपलं मन ह्या लौकिकामध्ये कुठे ना कुठेतरी अडकण्याचं आपल्याला भय असलं, आपल्याला जर वाटत असं नाही बाबा इथे मी असा इतका अलिप्त होऊ शकत नाही, नाही बाबा मला अशा प्रकारे अनेक विषयांपासून, त्याच्या मोहापासून, त्याच्या आवडीपासून, त्याच्या दर्शनापासून, त्याच्या सहवासापासून मला दूर होता येत नाही. ते म्हणाले अभ्यास करायचा आहे आणि या सगळ्यापासून दूर व्हायचं आहे आणि खरं भक्तीतलं ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करायचं आहे तर अंतःकरणाला इथं असतानाच उचलायचं आणि कुठे नेऊन ठेवायचं? वैकुंठामध्ये. आपलं अंतःकरण खाली ठेवायचंच नाही. आपल्या अंतःकरणाला भक्ती करण्याकरता प्रतिक्षणी वैकुंठाचं स्मरण करायचं की आता वैकुंठात भगवान श्रीकृष्ण आहेत. आता काय करत असतील? मी सकाळी उठले, आता मला ब्रश करायचा आहे, मला भगवान उठण्याच्या आधी माझं ब्रश करून झालं पाहिजे, माझ्यानंतर भगवंतानी ब्रश करावा.
मी भगवंताला ब्रश देईन. आपल्याला इथे आहे 13व्या अध्यायामध्ये कसं कर्म मॅच्युअर करावं, कसं कर्माच्या माध्यमामधून, आता इथे येणारा जो पुढचा श्लोक आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, सेवा कशी करावी, कसं त्या सेवाभावानी आपण एकरूप व्हावं आणि कर्म कसं निर्दोष करावं, कर्माला कशी निष्कामता द्यावी. तसं त्यांनी सांगितलं, इथून उठा, वैकुंठात जा, भगवंताचे सेवक बना, भगवंताच्या बरोबर राहा. भगवंत आता सकाळी ब्रेकफास्ट करणार आहे, भगवंताच्या ब्रेकफास्टला रोज मी काय देणार, त्याला मी रोज काय करून देणार, विचार करा. त्याला ते द्या, इथे देऊ नका. आपण तिथे गेलो आहोत, भगवंताला दिलं आहे, तो वैकुंठात बसला आहे, तो माझं ऐकतो आहे, तो माझ्याकडनं सगळं स्वीकारणार आहे. माझं अंतःकरण इथनं उचललंच आहे म्हणा. म्हणजे इथून त्या अंतःकरणाला उचलून जर तिथे नेऊन त्याची भक्ती केली तर ह्या लौकिक इच्छा, आकांक्षा, वासना, आशा, ममत्व, अहमता काही म्हणाले राहत, तो अहंकार शिल्लक राहत नाही. कारण इथल्या ह्या वृत्तीशी, या गुणांशी मन जोडलंच जात नाही. आणि म्हणून आत्ता आपल्याला जो विषय आहे तो विषय या ठिकाणी असा आहे की आत्मसंयम योगाग्नव. आमचं जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाच्या शी जोडलं जाणं, योग म्हणजे त्या जोडलं जाण्याच्या अग्नीमध्ये आम्ही काय समर्पित करावं, आमची इंद्रिय समर्पित करावीत, आमच्या प्राणांच्या क्रिया समर्पित कराव्यात. म्हणजे काय करावं, सगळ्या प्रकारांनी आपल्या मनात आपण एकच लक्षात ठेवावं की भगवंत आपल्याला निष्काम कर्मयोग शिकवतायत. 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाची प्रास्ताविक करून झालेली आहे. त्या सगळ्या प्रास्ताविकांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी त्यांनी आम्हाला एक एक विषय आमच्या पुढे ठेवून दिलेले. आता 4थ्या अध्यायामध्ये त्यांनी तो निष्काम कर्मयोग प्रत्यक्ष आचरणात कसा आणायचा त्याकरता सांगताना हा एक मोठा अवघड विषय आहे की आत्म्याच्याच ठिकाणी सगळं देत जा, ते सगळं समर्पित करायचं आहे, ते त्याच्याच ठिकाणी. भागवतानी सगुण भक्ती सांगितली आहे. का सांगितली आहे? कारण भागवताचा विषयच सगुण भक्ती आणि सगुण भक्तीतून मोक्षाची प्राप्ती आहे, सगुण भक्तीतून कैवल्याची प्राप्ती आहे. त्यामुळे सगुण भक्ती निर्गुणात कशी परिणत होते हे भागवतानी शिकवलं आहे. इथे भगवंत जे शिकवत आहेत ते ज्ञान देत आहेत. हा भगवद्गीता हा ग्रंथ हा ज्ञानाचा उपासक आहे, ज्ञानाचा प्रतिपादक आहे. त्यामुळे उपासना कोणतीही समोर बघा, त्या प्रत्येक उपासनेची परिणती त्यांनी ज्ञानामध्ये केलेली आहे. आपण जर पाहिलं तर ते ज्ञानात परिणत होतं. आणि म्हणून ते सांगतात की इथे ज्ञानदीपिते, अग्नीनी प्रदीप्त झालेल्या, कशाच्या अग्नीनी, योगाच्या अग्नीनी, जोडल्या जाणाऱ्या अग्नीनी प्राण जोडले गेले, इंद्रिय जोडली गेली. कशाशी जोडली गेली? आत्म्याशी. आणि हे जे जोडलं जाणं आहे, ह्या जोडल्या जाण्यामुळे काय झालं, त्याची आहुती पडली, प्राणाची पडली, इंद्रियांची. त्यांनी ते ज्ञान जे आहे ते प्रदीप्त झालं. त्या प्रदीप्त झालेल्या ज्ञानाने आत्मसंयम योगाग्नौ, या प्रत्येकामुळे हे जोडले कशाशी गेले, तर हे जोडले गेले यज्ञानी, ते मुळी त्या परमात्म्याशी. म्हणजे थेट डायरेक्ट मेथड सांगितली, थेट विषय सांगितला की कसा जाऊन पोचतो. त्याच्या पुढे सांगितलं की म्हणाले द्रव्य, त्यानंतर तप, त्यानंतर योग, अष्टांग योग, त्यानंतर स्वाध्याय, मग वक्तृत्व असो किंवा मनुष्याने पारायण करो, भजन करो, नामसंकीर्तन करो, किंवा वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्या मुखाने भगवंताचा महिमा गात कीर्तन करो. त्यांना जे आवडेल त्या पद्धतीने ईश्वराची स्वाध्याय रूपाने उपासना करणे. मग ज्ञान, ज्ञानाची उपासना करणे. यतयः संशित व्रतः, हे व्रत कठोरपणाने आचरण करणारा जो आहे, जो यती आहे, त्याला काय म्हणाले, तोच याचा अधिकारी आहे किंवा तोच आपल्या ठिकाणी अशा प्रकारचा यज्ञ सिद्ध करू शकतो. अपाने जुहती प्राणम, प्राणे पानम तथा परे, प्राणापान गती रुध्वा प्राणायाम परायणः. दुसरे जे यज्ञ करणारे आहेत ते सातत्याने प्राणायामाचा अभ्यास करतात. कुणातरी चांगल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली
प्राणायामाची उपासना सुरू करतात. प्राणायामाचं स्थान केव्हा सांगितलेलं आहे? तस्मिन सती या शब्दानीच प्राणायामाच्या सूत्राची सुरुवात पतंजलींनी केलेली आहे. त्यामुळे आता त्यानंतर, कशाच्या नंतर? अहिंसेनंतर, आपला आसनानंतर, आसन सिद्ध झाल्यानंतर आता प्राणायाम करायला हरकत नाही आहे. आसनाची सिद्धी झाली आहे, प्राणायामाचा अभ्यास सुरू केलेला आहे. आसनामुळे द्वंद्वावरती जय मिळालेला आहे. आसनामुळे देहाला पुष्कळचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. ईश्वराशी मन एकाग्र होण्याची स्थिती प्राप्त झाली आहे. आता त्या स्थितीनंतर काय सुरू करायचं आहे? तो प्राणायाम. या प्राणायामाने काय होतं? सगळी शुद्धता होते. चित्ताची शुद्धी होते, नाड्यांची शुद्धी होते, वासनेची शुद्धी होते, बुद्धीची शुद्धी होते, देहाची शुद्धी होते. या सर्व प्रकारांनी स्वतःला पूर्ण शुद्ध करून घेऊन हा योगी ईश्वरापर्यंत जाऊन पोचतो. हा एक यज्ञ आहे. त्यानंतर अपरे नियताहाराहा, तर दुसरे काही लोक जे आहेत ते मिताहार सेवन करतात, आहारावर विलक्षण नियंत्रण ठेवतात आणि प्राणान प्राणेषु जुह्वती, प्राणांनी केलेल्या क्रिया म्हणजे आमचा सगळा क्रियाकलाप प्राणान प्राणेषु जुह्वती, प्राणांनी प्राणाची उपासना करतात. म्हणजे प्राणाच्या अखत्यारीखाली येणाऱ्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या प्राणाशी ठेवून देतात. तिथेच आहे, त्याच्या पलीकडे त्याचा संबंध दुसऱ्या कशाशी येत नाही. म्हणजे पूर्णपणे निराहारी आहे हा एक प्रकार. आणि प्राणाच्या सर्व क्रियांच्या ठिकाणी आपला प्राण जो आहे किंवा आपल्या ठिकाणचं जे सामर्थ्य आहे, जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, जी प्रकृती शक्ती आहे, तिच्या ठिकाणी आमच्या सगळ्या क्रिया समर्पित करत राहू. तर तो तुझा प्रांत आहे. ईश्वराच्या प्रांतामध्ये प्रकृती कशाला पाहिजे? प्रकृतीने तिचं काम करावं आणि पुरुषांनी त्याचं काम करावं. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी जे काम आहे किंवा जे अंतःकरण ठेवणं आहे ते कसं आहे? आत्मसंयम योगाग्न, आत्म्याच्या ठिकाणी अंतःकरणाला ठेवणे. आपल्यातलं जे चैतन्य आहे ते एका ठिकाणी समर्पित करून ठेवणे आणि शरीराच्या ज्या सगळ्या क्रिया आहेत त्या एक प्रकारे होत राहू देणे. हा एक यज्ञ आहे. सगळे यज्ञाचे वेगळे वेगळे प्रकार आहेत की ज्याला जे पटतं ते तो करतो. तो म्हणतो प्राणाची शक्ती आहे, ती शक्ती तिच्या जीवावरती कार्य करील. प्राणाला प्रमुख मानून केलेली उपासना आहे. हे सगळं भगवंतांनी कशातून मांडलं आहे? उपनिषद. उपनिषदांनी प्राणांची उपासना केली आहे, उपनिषदांनी अन्नाची उपासना केली, उपनिषदांनी वायूची उपासना केली आहे. उपनिषदांनी केलेली अन्नाची उपासना कोणत्या शब्दात सांगितली? मिताहार. मिताहाराने अन्नाची उपासना करावी. अन्न हे ब्रह्म आहे असं समजावं आणि त्या ब्रह्माची उपासना करावी. प्राणाच्या शक्ती, आपण ती कथा मागे पाहिली होती. सगळ्या इंद्रिया आपल्या आपल्या ठिकाणी बलवान झाली. पाचही ज्ञानेंद्रियांना वाटायला लागलं की आम्ही फार बलवान आहोत, आमच्याशिवाय फार अडतं. तर डोळ्यांनी सांगितलं आता मी जातो रजेवरती. डोळे रजेवर गेले, काही देहाचं अडलं नाही. कान रजेवर गेले, देहाचं तर मुळीच अडलं नाही. त्यानंतर जीभ रजेवर गेली. थोडे दिवस देहाला वाटलं की अरे जरा चांगले खातपीत होतो, आता खावं लागत नाही आहे. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वाटायला लागलं फार हलकं वाटतंय, उगाच रोज खाऊन शरीराला जड बनवत. बरं आहे, जीव गेली आहे ती रजेवरती. म्हणाले प्रत्येक जण 4-4, 5-5, 8-8 दिवस रजेवर जाऊन आला, देहाला काही फरक पडला नाही. आता प्राण म्हणाले की मी जातो रजेवरती. आणि प्राण नुसते रजेवर जातो म्हणाल्याबरोबर सगळे दुर्बल झाले. डोळ्यांचं बल गेलं, कानाचं बल गेलं, जिभेचं बल गेलं. सगळे म्हणाले नको नको प्राणा तू जाऊ नकोस. तेव्हा सगळ्यांना कळलं की प्राण हे बलवान आहे, म्हणून प्राणाची उपासना करावी. म्हणून इथे सांगितलं प्राणान प्राणेषु जुह्वती, प्राणानीच प्राणाची उपासना आहे. डोळ्याची ऊर्जा आहे पाहण्याची, सामर्थ्य डोळ्याला आहे पाहण्याचं. ते जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य कुठे अर्पण करावं? ते सामर्थ्य प्राणामध्ये अर्पण करावं. त्या सामर्थ्याचं समर्पण हे प्राणामध्ये व्हावं. डोळे कुठेतरी भटकत आहेत,
डोळे काहीतरी सिरियल्स पाहत आहेत, त्या डोळ्याच्या खाचा व्हायची वेळ आली आहे, तरीसुद्धा आम्हाला आमचा टी व्ही आणि आमची करमणूक सोडवत नाही. ते म्हणतात नका, त्या प्राणाच्या ठिकाणी, ऊर्जेच्या ठिकाणी त्या डोळ्याचं बल राखा, त्या प्राणाला त्रास देऊ नका. आपण आत्तापर्यंत अनेक वेळा एक गोष्ट बोललो की या देहाशी प्रामाणिक असणारा एकटा एक प्राण आहे. प्रत्येकजण ह्या देहाची ऊर्जा जी आहे ती ओरबाडून खातो आहे. आपण आपल्या पोटामध्ये भूक नसली तरी आपण काय आहे, प्रत्येकाचं एक तत्वज्ञान केलं की आपल्याला केलेली प्रत्येक गोष्ट बरी वाटते. म्हणजे आपल्याला भूक नाही आहे, पोट भरलं आहे, भरपूर खाऊन झालं आहे, तरीसुद्धा आपण खायला बसतो आणि खातो. आणि आपण म्हणतो खरं सांगू का, आता बिलकुल पोटात भूक नाही आहे, पण हा मोह आहे, मग कळतंय तर खातो कशाला, पण आम्ही खातो आणि म्हणून खातो. म्हणजे असं म्हणून खाताना आपल्याला वाटतं काय बरोबर आहे, आपण आपली चूक कबूल करतोय आणि खातोय. म्हणजे आता आपल्याला काही रिग्रेट नाही आहे, आता आपल्याला पश्चात्ताप करायचं काही कारण नाही आहे. इथे त्यांनी सांगितलं की अरे त्या प्राणालाच ओरबडतोयस तू, जेव्हा पोटावर अत्याचार करतो, जेव्हा कान्यावर अत्याचार करतो. त्यांनी सांगितलं प्राणाने प्राणाची उपासना. या प्राणाला हे अशा प्रकारे त्रास दिला की बिचाऱ्याला त्या पोटाला ठीक ठेवण्याकरता, बिचाऱ्याला ते जिभेला ठीक ठेवण्याकरता, बाकीच्या सगळ्या संस्था, सगळ्या सिस्टीम्स नीट ठेवण्याकरता सगळ्या युद्ध पातळीवर काम कोणाला करावं लागतं, प्राणाला. आणि आम्ही ते त्याला रोज करायला लावतो. आज पाय दमवतो, उद्या डोकं दमवतो, परवा डोळे दमवतो, तेरवा कान दमवतो, कधी तोंड दमवतो, कधी पोट दमवतो. म्हणजे तो प्राण झगडतच राहतो. ते म्हणतात त्या प्राणाची उपासना करा, त्याच्याकरता. म्हणून ह्या दोन गोष्टी एकत्र घेतल्या. मिताहार हा त्याच्याबरोबर जोडला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले अपरे मिताहार हा प्राणान प्राणेषु जुह्वती. सगळ्या इंद्रियांचे आहार जे आहेत ते मित करा आणि त्याच्यामधून त्या प्राणाचं बल वाचवा. आणि आपण म्हणतो तसं की निसर्गाला वाचवा म्हणून आपण टाहो फोडतो, अनेक प्रकाराने पर्यावरणाचा तोल राखा म्हणून आपण आपल्या आपल्या परीने ओरडत असतो. समाज जगवायचा असेल तर शिक्षण जगवा, समाज जगवायचा असेल तर भ्रष्टाचार सोडा. अनेक आपली स्लोगन्स खूप चांगली आहेत, आपल्या घोषणा खूप चांगल्या आहेत, पण ह्या सगळ्या घोषणा या समाजाचं शोषण करणाऱ्या आहेत. तसंच शरीराचं शोषण आहे की शरीराचं शोषण आम्ही बोलतो खूप मोठं, पण त्या शरीराला त्याचं शोषण करत राहतो. इथे सर्वात शेवटी त्यांनी सांगितलं की जर काही उपासनेचा प्रकार असेल जो म्हटला तर सोपा आहे, म्हटला तर अवघड आहे, त्याच्यामध्ये मिताहार स्वीकारून आमच्या ठिकाणी असणाऱ्या प्राणावरती अत्याचार न करता त्या प्राणाचा सन्मान, ऑनर करायला शिका. त्या प्राणाला कुठल्याही प्रकारे आज झोपल्यानंतर, आज खूप तिखट खाल्लंय, ॲसिडिटी होऊ नये म्हणून झगडलं पाहिजे. आज पुरणपोळी खाल्ली आहे, ती पचणार नाही म्हणून झगडलं पाहिजे. आज काय, आज इतकं कानाने ऐकलं आहे दिवस रात्र, आणि त्या भिंतीच्या भिंती उभ्या आहेत, त्याच्यातनं येणारा जो इतका कर्कश आवाज आहे तो कानावर पडलाय, डोकं दुखायला लागलेलं आहे. आता अगदी दमून आम्ही झोपलेलो आहोत. आता त्या कानांना सुधारा, त्याचं सामर्थ्य पुन्हा त्याला जागेवर आणा. कारण त्याला काय कमी त्रास आहे, त्याला तो पडदा ठीक ठेवला पाहिजे, त्या फ्लुईडची लेवल ठीक ठेवली पाहिजे. आम्हाला जेव्हा थकावट येते तेव्हा आम्ही काय काय तो बिचारा पुन्हा त्या सगळ्याला जागेवर आणून ठेवतो. जिभेची चव गेली आहे तरीसुद्धा आम्ही काहीतरी खातो की जिभेला चव येईल हो म्हणून तरी काहीतरी खावं. मग लोणचं खातो, थालीपीठ खातो, काय हॉटेलमध्ये जाऊन. आता त्या काय करावं, त्या प्राणाने पुन्हा त्याचं पोट सुधारावं. त्यांनी सांगितलं हे करू नका. ते आपल्याला सांगतात हा यज्ञ आहे, कुठल्याही प्रकाराने प्राणाला त्रास होता का. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, की हे यज्ञ कर्म आहे. आणि म्हणून यज्ञ आहे तर सर्व आमच्या तन्मात्रांनी, शब्दस्पर्श रूप रसगंध हे ज्याच्यावर अवलंबून आहेत त्यांनी, आणि आमच्या शरीरानी आणि आमच्या ज्ञानेंद्रियांनी, कर्मेंद्रियांनी कुठल्याही प्रकारे प्राणाला त्रास न देणं म्हणजे काय आहे, तो खऱ्या अर्थाने मिताहार आहे. सर्वे पेते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषाहा. म्हणाले हे सगळे आत्तापर्यंत वर्णन केलेले जे आहेत हे सगळेही पुरुष यज्ञ म्हणजे काय ते जाणतात.
प्राणायाम करणाराही यज्ञ म्हणजे काय जाणतो, स्वतः कुंभक करणाराही यज्ञ म्हणजे काय आहे ते जाणतो, जो दैवावरती अवलंबून राहून यदृच्छा लाभ संतुष्ट हा म्हणतो तोही यज्ञ म्हणजे काय जाणतो, इंद्रियांचं नियंत्रण करणं म्हणजे काय ह्यांनीही यज्ञच जाणतो, आपल्या सगळ्या इंद्रियांना इच्छा आकांक्षांना फक्त त्याच्या निसर्ग व्यापारावरती सोडून देऊन सर्वापासून अलिप्त राहणाराही यज्ञ म्हणजे काय जाणतो. त्यांनी सांगितलं हे इतक्या प्रकारचे यज्ञ आहेत. आम्ही आपल्याला हे यज्ञ म्हणजे संख्येनी 12 सांगितलेले आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिला यज्ञ दैवयज्ञ, दुसरा यज्ञ धारणा ध्यान वगैरे धरून अग्निहोत्राचा विचार करून आपल्या देहाच्या ठिकाणी यज्ञ करणं, तिसरा वैराग्याची धारणा करून एक पूर्ण रूपक घेतलंय माऊलींनी. माऊलींचा विषय सांगते, त्याच्यामध्ये आपल्याला 5 कुंड तयार करून माऊलींनी सांगितलंय, त्यामध्ये 5ही इंद्रियांचे विषय धडा 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 पेटवून टाका असं ते म्हणतात आणि इंद्रियरूपी अग्नीमध्ये विषयरूपी आहुती देऊन विषय संपवा. चौथा यज्ञ आहे तो ज्ञानाग्नीने प्रवृत्त झालेला आणि आत्मसंयमरूप योगाग्नीमध्ये आपल्या इंद्रियांची आहुती देणारा आणि प्राणाच्या कर्मांची आहुती देणार. सगळं काही प्राणांनी केलेली कर्मसुद्धा ईश्वरार्पण आहेत, इंद्रियांनी केलेली कर्मसुद्धा ईश्वर म्हणजे आत्मार्पण आहेत. इथे आत्मसंयम सांगितला आहे. हा चौथा आहे. 5वा द्रव्य यज्ञ आहे, 6वा तपयज्ञ आहे, 7वा अष्टांग योग आहे, 8वा स्वाध्याय यज्ञ आहे की आपण काही ना काहीतरी रोज अभ्यास केला पाहिजे. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. आपला अभ्यास आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, दासबोधाचं पारायण आहे, नामसंकीर्तन आहे, नाम जप आहे, काहीही. नंतर 9वं ज्ञान आहे. ज्ञानाने समजून घेऊन आपली जी वृत्ती आहे ती ज्ञानात ठेवणं हा पण यज्ञ आहे. प्राणायाम हा पण यज्ञ आहे. मिताहार हा पण यज्ञ आहे. आणि प्राणांनी प्राणामध्ये आपल्या आहुती देणं हा 12वा यज्ञ आहे. तर भगवंतांनी सांगितलं की तुम्हाला मी हे 12 प्रकारचे यज्ञ सांगितले. आता आपण जिथे आलो आहोत, आजचा आपला विषय सुरू होतो. यज्ञशिष्टामृत भुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायम लोकोस्त्य यज्ञस्य कुतोन्य कुरु सत्तम. म्हणाले यज्ञशिष्टामृत, यज्ञाचा परिणाम म्हणून जे आता यज्ञ झालेलं आहे त्याचं जे अवशिष्ट आहे, जे शिल्लक राहिलेलं आहे, यज्ञशिष्टा कसं आहे ते अमृत आहे. ते अमृत कशाचं आहे? ज्ञानाचं आहे. आता ते आपल्याला कुठे घेऊन चाललेत? आता ते आपल्याला या दिशेने नेत आहेत. म्हणाले तुमच्यावरती आम्ही हातोडा घेऊन सारखे कर्माचे घाव घालतोय की कर्म करत राहा, कर्म करत राहा. पण म्हणाले तर कशा करता एवढे कठोर प्रहार चाललेले आहेत कर्माचे? कारण तुम्ही जे कर्म कराल ते आपल्याला भगवंत सांगतात ते कर्म ज्ञानात परिणत होणार. म्हणून आपण वाईट कर्म करू नये असं सांगतो की नाही, की जर वाईट कर्म केलं, वाईट सवय आपण म्हणतो मुलांना आता वाईट सवय लावून घेतली ना तर ती सवय सोडणं मोठं कठीण होतं. म्हणून वाईट सवयी लावून घेऊ नका. म्हणजे जी वाईट सवय आहे ती कशात परिणत होणार आहे? अज्ञानामध्ये, वासनेमध्ये, दुष्टकर्मामध्ये, अयोग्य प्रवृत्तीमध्ये. म्हणून कुठल्याही प्रकाराने जर जे काही कर्म केलं जाईल ते कर्म हे कशामध्ये परिणत होतं? ज्ञान किंवा अज्ञानामध्ये. आणि आता इथे त्यांनी आपल्याला यज्ञ सांगितला आहे. ह्या सगळ्या यज्ञामधून यज्ञाचं फल काय? यज्ञ म्हणजे काय? कर्म. कर्म इक्वल टू यज्ञ, यज्ञ इक्वल टू कर्म, हे आपण कधी विसरायचंच नाही. आता यज्ञ म्हणजे कर्म आहे, मग ह्या कर्माचं फल काय? कारण आपल्याला माहिती आहे कर्मफळ दिल्याशिवाय राहत नाही. मग आता इथे कर्माचं फल काय मिळतं? कर्माचं फल ज्ञान आहे. आता का आणि कसं आहे याची चर्चा पुढे केली आहे. कारण भगवंतांना आपल्याला काय शिकवायचं आहे? निष्काम कर्मयोग. आणि निष्काम कर्मयोगाचं फल मिळवून आम्ही काय मिळवावं? 2 गोष्टी आहेत. आम्ही कर्म केलं, यज्ञ कर्म केलं, यज्ञाच्या कर्माचं फल काय मिळवणार? स्वर्गामध्ये जाणं.
आणि अपूर्व असे जे भोग आहेत स्वर्गामध्ये मिळणारे ते उपभोगणं. ते म्हणतात की हेच त्याचं फल पाहिजे का? नका मिळवू. मी सांगतो त्या प्रकाराने यज्ञ करा. त्या यज्ञाचं जे फल आहे ते फल काय मिळेल? त्या निष्काम कर्मयोगाचं फल मिळेल. ते फल कसं असेल? ते फल म्हणजे ज्ञान असेल. ते फल म्हणजे यथार्थ ज्ञान असेल. ते फल म्हणजे आत्मज्ञान असेल. ते फल म्हणजे अंतिम ज्ञान असेल. ते फल म्हणजे शांती असेल. त्याच्या पलीकडे मिळवण्यासारखं प्राप्तव्य आणि गंतव्य काही शिल्लकच राहणार नाही. म्हणून ते सांगतात यज्ञशिष्ट अमृतभुजो. म्हणाले अमृत आहे ते. त्या यज्ञाचा जो अवशेष राहणार आहे ते साक्षात अमृत आहे, जे अजर अमर करणारं आहे. यांती ब्रह्म सनातनम. म्हणाले अशा प्रकारचं यज्ञ करून त्याचं फल भोगणारे कुठे जातात? ब्रह्माला प्राप्त होतात. म्हणजे यातला एक आणखीन बारीक भाव आपण लक्षात ठेवायचा की इथं साधना करतो म्हणजे तरी काय करतो? आम्ही कर्मच करतो. साधनारूपी केलेल्या कर्माला सुद्धा शाश्वत फल मिळवा असं भगवंत आपल्याला सांगतात की त्याचं शाश्वत फल मिळालं तर आम्हालाच आनंददायी आहे. आणि म्हणून ते म्हणतात काही करा पण कर्माला फल आहे. इथं श्वास घेतला की फल आहे, श्वास सोडला तरी फल आहे. कारण घेणाऱ्या श्वासाबरोबर काय केलं, काय विचार केला, कसा श्वास घेतला, कसे वागलो, या सगळ्याबरोबर देहावरती त्याचे परिणाम आहेत. देहाच्या बरोबर बुद्धीवरती त्याचे परिणाम आहेत, मनावरती त्याचे परिणाम भोगणारच आहे फल. कोणत्याही गोष्टीमध्ये कर्माच्या फला वाचून सुटका नाही. मग कर्माचं फल योग्य का मिळवत नाही? मग योग्य कर्माचं फल मिळवायला योग्य कर्म का करत नाही? हा विषय आहे. आणि म्हणून ते सांगतात योग्य कर्माचं फल या यज्ञाचं अनुष्ठान करून श्रेष्ठ असे ब्रह्मज्ञानी पुरुष जे त्या ज्ञानाची प्राप्ती करून घेतात ते काय करतात? म्हणाले ब्रह्म सनातन. सनातन अशा ब्रह्माच्या ठिकाणी यांती जाऊन पोचतात. नायम लोकोस्त्य यज्ञस्य कुतोन्य कुरुसत्तम. नायम लोकोस्त्य यज्ञस्य. आता अयम म्हणजे कुरुसत्तम, हे कुरुवंशामधला श्रेष्ठ अशा पुरुषा. म्हणाले इथे काय आहे तर हा जो याचा विचार करत नाही. म्हणाले हा अयज्ञस्य. इथे या ठिकाणी संधी आहे ना, लोकोस्त्य यज्ञस्य. ते अस्त्य यज्ञस्य त्याच्यामध्ये अयज्ञस्य. जो आपल्या जीवनाला बेलगाम सोडू नये, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये संयम ठेवला नाही, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये विधिनिषेधाचा विचार केला नाही, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सद्गुणांचा विचार केला नाही, असा अयज्ञ करणारा मनुष्य. म्हणजे आपल्याकडे लहानपणापासून आईवडील मुलांना का वळण लावतात? बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेणे तुम्हाला. कशा करता? कारण खरं बोलत राहावं, चांगल्या मार्गावरून चालावं. ह्याचे लाभ काय? त्याचे लाभ चांगले आहेत, त्याचं फल चांगलं आहे. आणि वृत्ती जर त्या दिशेने वळल्या तर त्या आम्हाला लाभदायी होतील. आणि म्हणून ते सांगतात की ह्या अयज्ञस्य म्हणजे भगवंतानी जसं आश्वासन दिलं आहे तसं भगवंतानी चांगले चपराक पण मारलेली आहे. त्यांनी सांगितलं जो अयज्ञ आहे त्याला न अयम लोकोस्ती, त्याला हा लोक तर काही मिळतच नाही. म्हणजे अशा प्रकारे वेडावाकडा वागणारा मनुष्य या लोकालाही प्राप्त करू शकत नाही. म्हणजे काय? या लोकामध्ये राहून सुख मिळवू शकत नाही, कारण तो चांगलं कर्म करत नाही. यज्ञ हे पुन्हा चांगलं कर्म आहे. त्या चांगल्या कर्माला दिलेले अधिकाधिक उत्कट आयाम आहेत, चांगले आयाम आहेत, अधिकाधिक बारकाव आहे, सूक्ष्मता आहे. तितकं तितकं फल अधिक आहे, तितकं तितकं या लोकामध्ये आपल्याला यश अधिक आहे. ह्या भगवंताच्या वाक्यावरती श्रद्धा ठेवून आपल्या समाजामध्ये आपण स्वतःला जे सगळे मध्यमवर्गीय समजतो त्यांची धारणा एकच आहे की जीवन चांगल्या मार्गानेच व्यतीत करावं. चांगल्या मार्गाने जीवन व्यतीत केलं की त्याचं फल चांगलंच आहे. आणि आपली पूर्ण खात्री आहे, आपल्या पूर्ण विश्वास आहे की आपल्यासारख्यांनी असंच जीवन जगलं पाहिजे. आपण म्हणतो आम्हाला काही पैसा नको, काही नको, आमची लाज राख देवा,
आपल्याकडे साधारणपणे सगळे मध्यमवर्गीय मनुष्याची भूमिका अशीच आहे की त्याला एकच त्याच्या ठिकाणी धारणा आहे की भगवंतानी आपल्याला याकडेचं त्याकडेला प्रतिष्ठित जीवनामध्ये ठेवावं. प्रतिष्ठा आहे, कशावरची प्रतिष्ठा आहे? सद्गुणावरची प्रतिष्ठा आहे, सत्कर्मावरची प्रतिष्ठा आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा लोक जर आम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल, अगदी साधीच लोक प्राप्त करणं म्हणजे काय, सामान्य माणसाचा सामान्य संसार यशस्वी सुखी करणं. आपला सामान्य संसार जर सुखी व्हायचा असेल, जर प्रपंच चांगला चालायचा असेल, प्रपंचामध्ये समाधान मिळायचं असेल, तर त्यांनी सांगितलं की आपल्याला सत्कार्य केलंच पाहिजे, आपल्याला चांगल्या मार्गाने वागलंच पाहिजे, आपल्या जीवनामध्ये यज्ञाचा अवलंब केलाच पाहिजे. म्हणून आपण पहिल्यांदा 5 यज्ञ घेतले होते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते 5 यज्ञ आचरले जावेत. एक ब्रह्मयज्ञ म्हणजे तो शेवटचा यज्ञ, आणि अगदी पहिला यज्ञ देवता यज्ञ. देवतांना नमस्कार तरी किमान आम्ही केलाच पाहिजे. आपल्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ आहे ही धारणा मनामध्ये स्मरणपूर्वक राहिलीच पाहिजे. त्याकरता देवता यज्ञ आहे. भले माझी श्रद्धा नाही आहे नसू दे, मला हा देव आवडत नाही ना आवडू दे, पण आपल्या घरामध्ये मोठ्या माणसांनी सांगितलंय की हे आमचं कुलदैवत आहे, नमस्कार करावा. आमची श्रद्धा नसली तरी करावं, काय बिघडलं? रस्त्यावरती आम्हाला जर एखादं काहीही मध्ये आडवं आलं तर तू कसा मला आडवा आला, तुला मी ओलांडून जातो असं कोणी जात नाही. कारण त्याला माहिती आहे ही गाडी मला आडवी आली आणि मी त्या गाडीला ओलांडायला गेलो तर मी त्या गाडीच्या खालीच येणार आहे. तिथे काय करावं लागतं? नम्रता स्वीकारावी लागते, आपल्यालाच मागे यावं लागतं, त्या वाहनाला जागा द्यावी लागते. तसं आहे, मला पटत नसलं तरी तो देव माझं नुकसान करत नाही आहे म्हणून मी त्याला मानणार नाही म्हणणं सोपं आहे. पण व्यवहारामध्ये हा आडेलतट्टूपणा आपल्याला करता येत नाही. आणि व्यवहारामध्ये जर आम्हाला कुठेही जुळवून घेण्याची वृत्ती ठेवायची असेल तर आम्हाला थोडं ना थोडं तरी आमच्या अहंकाराला वळण हे लावावंच लागतं. त्या अहंकाराला नम्रता, त्या अहंकाराला संयम, त्या अहंकाराला सत्सद विवेक बुद्धी, अनेकांचे संस्कार त्या अहंकारावर करावे लागतात. त्या संस्काराचा एक भाग म्हणून देवतेला नमस्कार. नास्तिक असला तरी, आस्तिक असेल त्याचा भाव वेगळा असेल, पण नास्तिकाला सुद्धा नमस्कार जरूर आहे. कुणाच्या न कुणाच्या तरी पुढे प्रत्येकाने झुकलंच पाहिजे. आता इथे त्यांनी सांगितलंय की हा एक यज्ञ आहे, पितृयज्ञ आहे. ज्यांनी मला कुटुंब दिलं, ज्यांनी मला नावाची आडनावाची ओळख दिली, ज्यांनी मला समाजात प्रतिष्ठा दिली, हे तिथे कळतं जिथे बिचारी अनाथ मुलं राहतात. तिथे गेल्यानंतर आमच्या कुलपरंपरेचं महत्त्व काय आहे, आमच्या कुटुंब व्यवस्थेचं महत्त्व काय आहे तिथे कळतं. बिचाऱ्यांना कोणाचा कोण माहीत नाही. या जगामध्ये एकटा एक त्या उगवलेल्या कावळ्याच्या छत्रीसारखा तो तिथे असतो. कुठून आला कसा आला माहीत नाही. म्हणाले ज्या पितरांनी आम्हाला नावरूप देण्याकरता संबंध आयुष्यभर त्यागच केला, असे कोणते प्रपंच आहेत की ज्या प्रपंचामध्ये मेड फॉर इच अदर आहे? असं नसतं. प्रपंचामध्ये तडजोड करावीच लागते, प्रपंचामध्ये जुळवून घ्यावंच लागतं, प्रपंच चालवावाच लागतो, तो तसाच नेटाने पुढे न्यावा लागतो, तो यशस्वी करावा लागतो. भाग्याने जर सगळं चांगलं मिळालं तर अहो भाग्य आहे, त्यात आणखीन काही विशेष वैभवाने तो प्रपंच प्रकट व्हावा. परंतु प्रतिकूलता असली तरीसुद्धा तो प्रपंच नेटाने पुढे नेलाच पाहिजे. या लोकांनी नेला म्हणून आम्हाला कुल आणि परंपरा मिळाली. त्यांचं रोज स्मरण आम्हाला झालंच पाहिजे. आम्ही भोजन मिताहार सांगितला आहे. भोजन करण्याच्या आधी भूतयज्ञ आहे. कुणाला न कुणाला तरी काहीतरी दिल्याशिवाय आम्ही भोजन करता कामा नये. आमचं रोजचंच भोजन आहे. त्या भोजनामध्ये पहिला घास देवाचा, दुसरा घास पितरांचा, तिसरा घास भूतमात्रांचा, चौथा घास अतिथीचा आणि मग पाचवा घास आपला. कारण त्यात सुद्धा संध्या करणारा सोडा,
पण सामान्य मनुष्यानी सुद्धा 5वा घास हा प्राणांच्या करता द्यावा. आपल्या प्राणांच्या आहुती आहेत त्या. संध्या करणारा आणि आपल्या ठिकाणी चित्राहुती घालणारा तो करतोच, तो 5ही प्राणांना आहुती देतो. पण प्रत्येकाने द्याव्यात. आपल्याच ताटामध्ये जरी ठेवलं किंवा आपल्याच समोर एक छोटीशी बशी ठेवली, त्याच्यामध्ये 1 घास देवाचा 1 घास पितरांचा, एवढं. कारण आम्ही काय आता नैवेद्य करणार, आम्ही काय आता वैश्वदेव करणार, जे आम्ही सगळं सोडलं आहे. निदान आपलं भोजन स्वीकारताना तरी सुटू नये. त्यांनी इथे सांगितलं, हा इहलोक यशस्वी करायचा असला तर जो अयज्ञानी राहतो किंवा वागतो त्याला हा लोक तर मिळतच नाही. मग म्हणाले, कुतोन्य कुरु सत्तम, अन्य लोकाचं कशाला बोलतोस. म्हणाले, परलोकामध्ये त्याची स्थितीगती काय ह्या विषय तर तू बोलूच नकोस. परलोकातलं त्याचं स्थान तू बोलूच नकोस. त्याला याच लोकामध्ये यश मिळणार नाही, तो याच लोकात यशस्वी होणार नाही. हे सगळं कशा करता? लोक म्हणतील अंधश्रद्धा वाढवण्याकरता. मुळीच नाही. हे सगळं कृतज्ञता भावाकरता. हा कर्माचा सगळा विचार कशा करता सांगितला. आज मगाशी सुद्धा एक जण म्हणाल्या की प्रत्येक कर्म करताना आपण संकल्प करतो आणि भगवंत सांगतात की कुठल्याही संकल्पाशिवाय कर्म करा. 2 गोष्टींची आपल्याला गल्लत नाहीच करायची. एक मार्ग धर्माचा आहे आणि दुसरा मार्ग अध्यात्माचा आहे. अध्यात्माच्या मार्गातले नियम आहेत ते धर्माच्या मार्गातल्या नियमांपेक्षा भिन्न आहेत. अध्यात्माच्या मार्गामधले जे नियम आहेत त्या नियमांचं स्वरूप या निष्काम कर्मयोग, निर्विकल्प विचार, त्या ठिकाणी कुठल्याही संकल्पनांना महात्म्य न देता एक भगवत संकल्प, एक नारायण संकल्प स्वीकारून जीवन चालवणं. आणि आम्ही चाललो आहोत तो आमचा धर्ममार्ग आहे. या धर्ममार्गाने जाताना नेहमी संकल्प आहे, कारण संकल्पाची सिद्धी आहे. कशा करता कर्म करतो? आमच्या घरामध्ये आम्ही देवाला नमस्कार करताना आम्ही म्हणतो की ह्या घराला समृद्धी दे, या घराला ऐश्वर्य दे, या घराला स्थैर्य दे, या घराला यश दे. हा संकल्प आहे, आम्ही केला पाहिजे. कारण आम्ही जे सत्कार्य करतो आहोत, आम्ही जो विधी पाळतो आहोत, आम्ही जे कर्म करतो आहोत, त्या कर्मांनी आधी समर्थांनी आपल्या इथे माऊलींनी ह्याच श्लोकाच्या शेवटी म्हटलंय, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही. ज्याला ऐहिकामध्ये योग्य प्रकाराने प्रपंच करता येत नाही त्यांनी परलोकाचा विषय मांडूच नये. आधी आपला प्रपंच, समर्थ म्हणतात, प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. कारण प्रपंचामध्ये जे करणं आहे ते संकल्पानी आहे. येईल ना, एक दिवस येईल ज्या दिवशी आमचा संकल्प सुटेल. तो आम्ही सोडून नाही चालणार, तो सुटणार आहे. कारण वैराग्य इतकं निर्माण होणार आहे की संकल्पाने काही मागावं असं राहत नाही. म्हणून तर भगवंतानी त्या गुणातीताची, त्या भक्ताची लक्षणं सांगताना सांगितलंय, सर्वारंभ परित्यागी आणि शुभाशुभ परित्यागी. त्याच्याकरता सांगितलंय. आम्ही सामान्य जीवनात सामान्य व्यवहार करताना संकल्प वेगळे आहेत. आता त्यातला जो शेवटचा ब्रह्मयज्ञ आहे, तो ब्रह्मयज्ञ करताना मात्र कोणताही संकल्प नाही आहे. कारण संकल्प न करण्याचा संस्कार आम्हाला ब्रह्मयज्ञांनी दिला आहे. की आम्ही ईश्वराचं नाव घेत असताना काय मागायचंय भगवंताला? काही नाही. भगवंता तुझ्याशिवाय दुसरं काही नको आहे, बाकी आम्ही काही तुला मागत नाही. हा ब्रह्मयज्ञ आहे. आणि हा जो ब्रह्मयज्ञ आहे तो संकल्परहित आहे, तो इच्छा आकांक्षा अपेक्षा रहित आहे. परंतु व्यवहारामधले देवतायज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, अतिथीयज्ञ ही सगळी धर्मकार्य आहेत, ही सगळी सत्कार्य आहेत, हे सगळे विधी आहेत. आणि त्यामुळे ही पुण्यात्मक कर्म आहेत. त्या पुण्यात्मक कर्माच आम्ही काही ह्या जन्मामध्ये एकदम आत्मभावाला प्राप्त होणार नाही. बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. ती ज्ञानाची स्थिती यायला तर कितीतरी अवकाश आहे, तोपर्यंतचा हा व्यवहार आहे. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की बाबा रे, हे लक्षात ठेव की या जन्मामध्ये, या लोकामध्ये
तुला यशस्वी आधी झालं पाहिजे. ते यशस्वी होण्याकरता कोणता न कोणता तरी यज्ञ अवलंबला पाहिजे. काही ना काहीतरी जीवनाला सूत्र लावून घेतलं पाहिजे. मी सत्य बोलेन, मी भ्रष्टाचार रहित राहीन, मी समाजाच्या सेवेमध्ये राहीन, मी मनाचे संकल्प नेहमी शुद्ध ठेवीन, माझ्या वासना या नेहमी सद्वासना राहतील, माझं चारित्र्य हे नेहमी सच्चरित असेन, मी सत्यशील असेन. मी काही ना काहीतरी आमच्या ठिकाणी आमच्याविषयीची धारणा पक्की झाली पाहिजे. हा यज्ञ आहे. जीवनामध्ये एक एक सद्गुण आपल्या ठिकाणी बांधणं आणि त्या सद्गुणाकरता आपलं जीवन आपण जगणं. ते म्हणाले हा यज्ञ आहे. यातला कोणता ना कोणता तरी एक छोटा मोठा यज्ञ आम्ही स्वीकारल्याशिवाय आम्हाला इहलोकात यश नाही. आणि ते म्हणतात इथे कुतोन्य हा, अहो इथंच जर यश मिळालं नाही आणि आम्ही कसेही मनास येईल तसे वागत राहिलो तर अन्य लोकाचा काय विचार सांगावा. आमच्याकडे आमचे मोठे मोठे लेखक मंडळी आहेत. ती मंडळी नेहमी आम्हाला दोष देतात की म्हणाले ह्या भारतामध्ये तत्त्वज्ञान सांगून सगळ्यात मोठा विचका कुणी करून ठेवला असेल तर त्या परलोकाचा विचार मांडून म्हणाले यांना दुसरा विषयच नाही, आपला परलोक यशस्वी व्हावा याच्याकरता तत्त्वज्ञान मांडत राहतात. अहो जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारलीच पाहिजे. तुम्ही लोकांनी तुमचं लिखाण करताना इहलोकाचा सुद्धा विचार केला नाही म्हणून आज समाज जे वाङ्मय वाचतो आहे ते वाचून समाजाला अस्थिर करतोय. संस्कारशील वाङ्मय तुम्ही निर्माणच करत नाही. तुम्हाला जर हाच लोक कळला नाही तर तुम्ही परलोकाची काय भाषा करणार आणि तुम्हाला त्याचं काय महत्त्व कळणार. पण दुर्दैव असं आहे की त्यांचे ग्रंथ वाचताना आपल्याला बरे वाटतात, त्या विचारांचा प्रभाव आमच्यावरती पडतो. परलोकाचं काय होतं हे इथे बसून जरी कळलं नाही तरी आज पाऊण जग त्या परलोकाचा विचार करत बसलेलं आहे. का करतंय? वेड आहे म्हणून करतंय का? ते सगळे अंधश्रद्धावादी आहेत म्हणून करताय का? नाही, कोणी अंधश्रद्धावादी नाही. सगळे ज्ञानाचे पिपासू आहेत, सगळे ज्ञानाचे जिज्ञासू आहेत, तेच करतायत. पण आमच्या पुढे जे विषय जशा प्रकाराने ठेवले आणि आमच्या बुद्धीला भ्रमित केलं, इथे भगवंतानी आम्हाला अगदी स्वच्छ शब्दामध्ये एक ज्याला आपण म्हणतो ना एक निवेदन करून दिलेलं आहे. एक आवेदन आहे त्यांचं, त्यांनी काढलेला एक आदेश आहे. काही म्हणा त्याला, कारण वेद तर म्हणतात, वेद तर नेहमीच एष आदेश हा. वेदांनी तर प्रत्येक गोष्टीला आदेशच म्हटलंय. ते म्हणतात हा आमचा आदेश आहे, आम्हाला माहिती आहे यात काय योग्य आहे काय अयोग्य आहे, यांनी तुमचा काय लाभ आहे काय लाभ नाही, तुम्ही आमच्याकडे जास्त बोलूच नका. आम्ही हे तुम्हाला सांगितलंय. आम्ही कधी लॉ चॅलेंज केलाय? आम्ही कधी म्हटलंय की आमचा हा लॉ आहे, हा आमचा कायदा आहे, छे हो या कायद्यातल्या या कलमाचं आम्ही पालन नाही करणार, जा तुरुंगात? असं होतच नाही. आदेश आहे. कशा करता आहे की ह्यानीच समाज सुदृढ राहणार आहे. तर इथे भगवंत सांगतायत की अहो कोणत्या न कोणत्या तरी स्वरूपात यज्ञ करा तरच हा लोक साधेल. आणि तुम्ही जर नाही केला तर हा लोकच यशस्वी होणार नाही. सगळं जीवन दुःखात व्यतीत कराल. पुढच्या लोकाचं काय, त्यानंतरच्या येणाऱ्या कालाचं काय. परलोकाचा विचार आम्ही का करतो, का करावा लागतो, याचं कारण असं आहे की जीवनाचं सातत्य आम्हाला माहिती आहे. हा देह पडणार आहे पण हा जीव पुन्हा पुन्हा जन्म घेणार आहे. मग त्या प्रत्येक जन्म घेणं जर अपरिहार्य आहे तर त्या प्रत्येक जन्मात आम्ही कसं असावं ह्याचा विचार तर आम्हाला आज करावाच लागेल. म्हणून आम्ही विचार करतो की पुढचा जन्म कसा येईल. मी जर आत्ता वाईट वागलो तर पुढचा जन्म कसा येईल. तर म्हणून त्यांनी इथे सांगितलं कुतो अन्य कुरु सत्तम, ऐसे अनादिसिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे.